ज्यासाठी कदाचित खूप जण ही मुलाखत पाहत असतील की लेखक तुमच्या भेटीला मध्ये डॉक्टर मृदुला बेळे येणार, म्हणजे सगळेजण बसतील तर त्यांना वाटेल अरे हे किती वेळचं काय चाललंय असंही वाटू शकेल. पण इथे लेखक तुमच्या भेटीला आलाय, कारण खूप जणांच्या मनात फक्त आणि फक्त कोरोनाविषयी आम्हाला सांगा असं असतं. तुम्हा सगळ्यांना सांगायला हरकत नाही की गेल्या काही दिवसांमध्ये रादर एक महिनाभरात यूट्यूब चॅनेल असो त्याच्यावरती ठिकठिकाणी मृदुलांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि अनेकदा ती याच विषयावरती बोलली, तेही तुम्ही पाहू शकतात. पुस्तकातल्याबद्दल बोलताना आता आपण तिच्याकडनं थोडं वेगळं जाणून घेऊया. तर हे पुस्तक आहे कोरोनाच्या कृष्णछायेत. हे पुस्तक मला वाटतं गेल्या काही दिवसात अनेकांच्या घरी बायबल असावं तसं नक्की असणार, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आणि दुसरा भाग असा आहे की हे पुस्तक वाचलेलंही गेलेलं आहे, ते इतक्या जलद गतीने वाचलं आणि इतक्या जणांनी वाचलं की काही दिवसामध्ये 1.5 महिन्यात त्याची दुसरी आवृत्ती आता येऊ घातलेली आहे. हे आपल्या आरोग्याशी थेट संबंधित आहेत म्हणून लोक वाचत असतील असं जर आपल्याला वाटेल तर तसं नाही आहे. परत बघा, जबाबदारीने मी हे विधान करते कारण याच्यातलं लेखिकेचं जे लेखन आहे आणि त्याची जी स्टाईल आहे त्याच्या संदर्भात आपण हे वाचायला लागतो, ही सुरुवात करतो. मी तुम्हाला परत एकदा जरूर सांगेन की कोरोना या शब्दाबद्दलचं काय म्हणते लेखिका, एक मधल्याच पानावर कुठलंही पान तुम्ही याच्यातलं काढा आणि वाचणारच, तुम्ही खाली ठेवणार नाही. तर कोरोना विषाणूच्या आवरणावर काट्यासारखी दिसणारी प्रथिनं असतात. ही प्रथिनं वरच्या तेलकट आवरणातून बाहेर आलेली असतात. तोपर्यंत आपल्याला वाटतं की काहीतरी शास्त्रीय माहिती आता सुरू होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू हा एखाद्या काटेरी चेंडूसारखा दिसतो, काटेरी मुकुटच घातलेला असतो त्याने, आणि म्हणून तर त्याला कोरोना विषाणू म्हणतात. कोरोना म्हणजे मुकुट जो संपूर्ण जगभरात घालून ठेवलेला आहे. ही काट्यासारखी दिसणारी प्रथिनं म्हणजे त्याच्याकडे असलेल्या किल्ल्या, या किल्ल्या वापरून तो यजमान पेशीत शिरकाव करून घेतो. आणि याच्यानंतरचं म्हणजे हे मी वाचलेलं आहे ते 25 नंबरच्या पानावरचं, आणि याच्यातनं मी अगोदर जेव्हा वाचत असते 22 नंबरचं पृष्ठ असतं आणि मी खरंच थक्क होऊन गेले. ते यासाठी की बघा, एक लेखिका आहे जिला प्रवास करायला आवडतो आणि ती लिहिते बघा कोरोनाबद्दल, आणि ते लिहित असताना ती कशी बरोबर ती प्रतीकं, प्रतिमा, उपमा, उत्प्रेक्षा वापरत जाते याच्यासाठी हे वाचायलाच हवं. सतत प्रवास करणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसं आणि त्यांचं सामान, याचं कधी नीट निरीक्षण केलंय? काही जण गरजेची असलेली अगदी प्रत्येक गोष्ट बरोबर बाळगतात, काही मात्र कमीत कमी सामान घेऊन प्रवास करणारे स्मार्ट प्रवासी असतात. विषाणू हे असे स्मार्ट प्रवासी आहेत. ते बरोबर काय घेऊन येतात तर फक्त जनुकीय घटक म्हणजे जिनोम. हा जिनोम गुंडाळलेला असतो प्रथिनांच्या एका पिशवीत म्हणजे कॅप्सिडमध्ये. काही विषाणूंमध्ये या प्रथिनांच्या वरून आणखी एक मेदाचं, एका चिकट तेलकट पदार्थाचं कवच म्हणजे एन्व्हलप असतं. हे इतकं सामान घेऊन विषाणू या इहलोकातल्या प्रवासाला निघतात. एखाद्या भणंग बेफिकीर मुलासारखे पथारी टाकायला एखादी पेशी दिसली की सराईतपणे आपल्याकडच्या बनावट किल्लीनं तिच्या दाराचं कुलूप उघडायचं आणि आत शिरायचं. एकदा आत शिरलं की या ओसरीत हातपाय पसरायला लागायचं. काय लिहिलंय? मला हे जे कोरोनाबद्दलचं जे प्रत्येकाला वाटतं ते, आणि हे याच्यात वेगळेपणा असेल कारण मी त्या कदाचित दृष्टीने वाचत असेल, मला इथे दिसते तुझी ही लेखनाची शैली ज्याबद्दल आपण सतत पहिल्यापासून बोलतोय, सरळ, साधं, सोपं, सुबोध. याच्यामध्ये मला कोरोनाविषयी काहीतरी सांगायचं आहे, घाबरवायचं ही पोच नाही.
तटस्थपणा असला तरी इतका तटस्थपणा नाही आहे की मी अलिप्त होऊन जाते आणि तुम्हाला वाचायचं तर वाचा, असं नाही. त्या वाचकाला आपल्याबरोबर घेऊन जाणारी तुझी ही शैली आहे. मला सांग, या पुस्तकाचं मी जर असं वर्णन केलं तर ते बरोबर आहे का? हे पुस्तक मृदुलानी 1-1.5 महिन्याच्या आत लिहिलेलं आहे आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ती लिहायला लागली आणि आपल्या हातात पुस्तक पडलं राजहंस प्रकाशनाचं जुलै महिन्यात, पहिल्या आठवड्यात जुलै महिन्यात. म्हणजे बघा, हे पुस्तक मती गुंग करणारं आहे आणि गुंग झालेली मती भानावर आणणार आहे. बरोबर आहे. या पुस्तकाच्या बद्दल आपण जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा तू मला याही पुस्तकाची कुळकथा, म्हणजे पुस्तकाची निर्मितीची कुळकथा आमच्या वाचकांसाठी सांग. पुस्तकाची कुळकथा अशी आहे की जेव्हा कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला, लॉकडाऊन व्हायच्या आधीच्या 1 आठवड्यातली ही गोष्ट आहे की तेव्हा आपण फार बेफिकीर होतो आणि आपण अशा भ्रमात होतो की भारतीय माणसाला काही होणार नाही, आपली प्रतिकारशक्ती खूप छान असते. काही व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत माझी ज्याच्यावर अगदी जाणती मंडळी आहेत, इन्फॉर्म्ड, पण त्यांनी पण अशी केलेली विधानं माझ्या कानावर पडली. म्हणजे मी आहेच त्या ग्रुपमध्ये की काही नाही रे, आपल्याला वेड्यात काढायचा उद्योग आहे सरकारचा, डिमॉनिटायझेशन झालं, उरी झालं, त्याच्यानंतर आता कोरोना, काही गरज नाहीये, बिंदास फिरूया, आपल्याला काही होणार नाही, असे 2-3 घटना झाल्या. आणि मग एक दिवस मला खूप संताप झाला की अरे काय गोंधळ हॅवॉक झालाय जगात आणि तुम्ही काय एवढे कॅज्युअली घेताय त्या गोष्टीला, असं म्हणून तावातावानी, म्हणजे किती सारखं लोकांना समजावून सांगायचं ना, बोलून कंटाळा आला, लिहून प्रत्येक ग्रुपवर कंटाळा आला. म्हणून शेवटी मी एक लेख लिहिला आणि फेसबुकचा उपयोग असा होतो, फेसबुकवर लिहिला. फेसबुकवर लिहिल्यावर तो खूप व्हायरल झाला सगळीकडे, कारण तेव्हा आधीचा काळ आहे तो, ते आता खूप जण लिहित आहेत या विषयावर, तेव्हा फार कोणी लिहित नव्हतं. तर तो खूप व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर खूप शेअर झाला, खूप व्हायरल झाला. त्यानंतर सतत लोकांना शहाणं करायच्या मोडमध्ये मी गेले होते आणि त्यामुळे आणि अर्थात कॉलेज बंद झालं होतं, मग ती जी खुमखुमी शिकवायची ती भागत नव्हती, त्यामुळे कदाचित बरंच लिखाण फेसबुकवरही झालं, वृत्तपत्रीय लिखाणही बरंच झालं. आणि त्या काळात त्या लिखाणासाठी मग सतत क्युरिओसिटी मध्ये आली की कुठे काय चालू आहे, अमेरिकेत काय चालू आहे, इटलीत काय चालू आहे. इटली या देशावर माझं इतकं प्रेम आहे आणि तिथे इतका हाहाकार उडालेला. मग तिथल्या मित्रमैत्रिणींशी बोलणं सतत. बर्गॅमो हे जे तिथलं गाव होतं, जे वर्स्ट अफेक्टेड गाव, तिथे माझी एक खूप चांगली मैत्रीण राहत होती, त्यामुळे ते सारखं बोलणं चालू होतं. आणि मग त्या रिलेटेड जे जे येतं गुगलवर साईडला, ते रिसर्च रिलेटेड वृत्तपत्रांमध्ये काय येतंय वाचणं चालू होतं. आणि मग असं सतत वाटत होतं की ह्याच्यावर विस्ताराने लिहायला मिळायला हवं. त्याच्यामध्ये एक स्वार्थीपणा असा असतो की लिहायला मिळालं की आपलं वाचन होईल आणि आपला अभ्यास होईल. पण मग मी ह्या आधीचे एक पुस्तक जे लिहून झालं होतं आणि येणार होतं ते राजहंसकडूनच येणार होतं, हेही आलेलं होतं कथा अकलेच्या कायद्याची. दुसऱ्या कुठल्या प्रकाशकांशी माझी ओळखच नाही. दिग वासगावकरांना म्हणावं की मी असं असं लिहिते, तुम्ही छापणार का, तर एवढं म्हणजे भिडस्तपणा असा आहे की ते जर नाही म्हणाले तर मग काय. त्यामुळे आपण लिहावं आणि त्यांनी ते करावं अशी इच्छा खूप होती, पण मी काही त्यांना ते विचारलं नाही. आणि मग लोकसत्तेच्या लोकरंगमध्ये एक माझा मोठा दीर्घ लेख आला. मला वाटतं तू पण त्या दिवशी मला फोन केला होता तो लेख वाचून. सरणार कधी रण नावाचा लेख होता तो. आणि तुझ्या नंतर 2-3 तासांनी दिग माजगावकरांचा फोन आला मला आणि लेख छान झालाय वगैरे म्हणाले ते. आणि मला म्हणाले की पुस्तक करावं असं वाटतं ह्याच्यावर, तू लिहिणार का. तर मी मनातल्या मनात अक्षरशः उडी मारली, पण मी शांतपणे त्यांना म्हणाले सांगते तुम्हाला 1-2 दिवसात. मी होच म्हणणार होते, पण आपल्याला झेपणार आहे का ते पण बघायचं होतं. थोडंसं जपानी माणसासारखं नाही. त्याचं कारण असं आहे की ते मला म्हणाले की ते लवकर लिहायला लागणार, मग ते किती बघायला पाहिजे की किती वाचायला लागणार आहे आणि किती लिहायला लागणार आहे, तो आवाका आपल्याला झेपणार आहे का ह्याच्यावर. मी ना खूप इम्पल्सिव्ह आहे आणि इम्पल्सिव्ह बायर, इम्पल्सिव्ह काहीतरी बोलायचं आणि अनेक वेळा त्याचा पश्चाताप होतो की आपण हे का हो म्हणून बसलो. म्हणून मी एक सवय जरा लावून घेतली आहे स्वतःला हल्ली की पटकन हो म्हणायचं नाही. हो म्हणायचं असलं तरी जरा सारा विचार करायचा. त्या पद्धतीत मी ह्यालाही म्हणाले की
असं नको वाटायला की आपण हे कुठून अंगावर घेतलं. तसं नंतर शेवटी झालंय. पण तसा जन्म आहे त्या पुस्तकाचा. आणि दिग वासगावकरांच्या डोक्यातही असं अजिबात नव्हतं की मला ते लिहायला सांगतील. हे नंतर त्यांनी मला कहाणी सांगितली की पुस्तक माझ्याकडे कसं आलं. तर त्यात त्यांनी असं म्हटलं की त्यांनी आधी नारळीकरांना सांगावं, पण मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं वय बरंच झालंय आणि आता इतकं जमणार नाही. मग त्यांना असं वाटलं की एक फॅन्टसी करावी आणि सई परांजपेंना सांगावं फॅन्टसीच्या अंगाने लिहायला. पण मग त्यांना वाटलं की त्यांना विज्ञान प्रकार जमणार नाही. आणि दुसरं असं झालं की त्यांचा हात खूप दुखत होता त्या काळामध्ये, त्यामुळे त्या म्हणाल्या त्यांना जमणार नाही. मग त्यांनी ऋषिकेश गुप्तेंना विचारलं की एक कादंबरी लिहिणार का? ते हो म्हणाले. पण मग त्या दोघांच्याही लक्षात असं आलं की ते एवढं टाइम बाउंड होऊ शकत नाही ललितली. आणि नेमकं तो विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना लोकसत्तेत माझा लेख आला. तो वाचूनही त्यांना असं वाटलं नाही, लेख खूप आवडला, पण आपण हिला विचारूया. पण रेखाताई म्हणजे वासगावकरांच्या मिसेस, त्या त्यांना म्हणाले की अहो तुम्ही मृदुलाला का सांगत नाही, ती छान लिहिल. आणि त्यांनी लगेच मला फोन केला. आणि मग झालं ते लिहून. कुणीतरी लिहून घ्यावं हातून, तसं झालेलं काम आहे ते. कारण पहिली दोन्ही पुस्तकं मी फार तब्येतीत लिहिली आहेत. हे पुस्तक खूप म्हणजे टाइमलाईन खूप इम्पॉर्टंट होती. आणि इतका माहितीचा पूर आलेला होता सगळा. ती अनलाइज करणं, त्यातली रिलायबल कुठली आहे, बरोबर आहे, खोटी कुठली आहे हे बघणं. म्हणजे ज्या वेळेला सर्वसामान्य माणसं कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज होत होती, त्यावेळेला मृदुला ही जगभरातल्या अशा संशोधनाच्या सगळ्या याच्यातली सत्यता आणि विश्वासार्हता कोणती हे पाहण्यात तुझी लढाई त्या काळात. हो, पण त्यामुळे मला इतर लोकांना जसं डिप्रेशन वगैरे आलं होतं ते काही आलं नाही. माझा तुझ्या आनंदाचा भाग होता, तो तुझ्या सृजनशीलतेचा सर्जनशीलतेचा भाग होता. ह्या पुस्तकामध्ये आपण करोनाविषयीची माहिती तिला विचारणार नाही आहोत. हे पुस्तक तुम्ही वाचणार आहात किंवा वाचतच असाल आणि दुसरी आवृत्ती पण त्याची येतेच आहे. मला स्वतःला इथे जाणवतं मृदुला की तू एक गोष्ट सांगते. हो, ती कथा अकलेच्या कायद्याच्या मध्ये तर कथा हाच शब्द आलेला आहे. इथे देखील ही गोष्ट आहे, आख्यानच म्हणायला पाहिजे. आणि जसं इसाप नीतीचा आपण विचार करतो ना, तसं मला हे वाटायला लागतं. म्हणजे कसं की तिथे कसं असतं की एक सुष्ट आणि दुष्ट, एक चांगला आणि एक धूर्त असतं. तुझ्या संपूर्ण या पुस्तकामध्ये सुद्धा असाच भाग वाचकाला दिसेल की एक चांगला आणि एक धूर्त असतो. मग धूर्त कोण असेल? कदाचित व्यवस्था धूर्त असू शकतं, राजकारण धूर्त असू शकतं, किंवा एखादा विषाणू हा सुद्धा लबाड असू शकतो. तू ना कॅरेक्टर्स केलेली आहेत. त्याच्यातलं एक राजन नावाचं समजा एक कॅरेक्टर आहे. तुझ्या संपूर्ण याच्यामध्ये हा फॉर्म तुला खूप आवडतो, हे पहिल्या याच्यापासूनच लक्षात येतं. तुला कथा आणि तुझं दुसरं पुस्तक जे येणार आहे ती कादंबरी किंवा हे जे तू लिहिलेलं आहे हा जो फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुझी एक गोष्ट चालू आहे. त्याच्यात वेगवेगळी कॅरेक्टर्स, म्हणजे कसं व्यक्तिरेखा, पात्र असतात, वातावरण असतं, संघर्ष असतो, नाट्य असतं. आणि या सगळ्यावरही ज्याला पकड बसते ती म्हणजे तुझी शैली. म्हणजे मला असं वाटतं की तुझं त्याच्यामध्ये एक तृतीय पुरुषी निवेदन येतं. म्हणजे कधी प्रथम पुरुषी असतं, कधी तृतीय पुरुषी असतं, पण तुझी जी चित्रदर्शी शैली आहे ना, ही ह्या कोरोनाच्यामुळे आल्यामुळे हा पण एक गंभीर धडकी भरवणारा विषय आहे. आणि त्याच्याबद्दल तू एवढं वाचत गेलेली आहे. पण तूच बासी मर्ढेकरांची जी काव्यपंक्ती वापरलेली आहे, म्हणजे जसं भंगू दे काठिण्य माझे मधली जी तू ओळ घेतलेली आहेस की भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी, ते अगदी तंतोतंत इथे खरं आहे. आणि त्या सखोल वाचनाबद्दल तू बोललीच आहेस. मला इथे असंही वाटतं की औषध निर्माण शास्त्रामध्ये पारंगत असणारी तू वैद्यकीय चष्मा इथे पण लावते, संशोधकाचा चष्मा तुझा इथेही लावलेला असतो. पण मला सांग, इथे आंतरराष्ट्रीय राजकारण येतं, समाजकारण येतं, अर्थकारण येतं, इथे पण साहित्य आहे, इथे पण कला आहे, इथे पण संस्कृती आहे, इथे पण चित्रपट आहे, इथे पण कविताच्या चित्रपटाच्या ओळी. या सगळ्याबद्दल हा वेगळा पैलू वाटला. नाही, त्यातला जो राजकारणाचा भाग आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, त्यांनी मला खूप त्रास दिला, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. आणि मला हे सुरुवातीपासून माहीत होतं की
दिस इज नॉट माय कप ऑफ टी. पण मग परत मी जसं म्हणाले की मला चॅलेंज करायला आवडतं. बरोबर आहे. मग एक जर ह्याच्यावरती जर लिहायचंच असेल तर हा पैलू सोडूनच चालणार नाही, कारण तो खूप मोठा पैलू आहे. बरोबर. कोरोनाचं जे राजकारण आहे आणि राजनैतिक संबंध जे बदलले, कोरोनानंतरचं जग पूर्णपणे वेगळं असणार आहे. बरोबर आहे. तर ते लिहिलं नाही तर ते पुस्तक पूर्ण होणार नाही, पूर्ण राहील असं वाटलं मला. पण नुसतं तेवढंच लिहिलं आणि सायन्स लिहिलं नाही तर त्यात काहीच अर्थ नाही अगदी असंही बरोबर. वाटलं मला. शिवाय ज्या चुरचुरीत कॉन्स्पिरसी थिअरीज येत आहेत ज्या खूप मनोरंजक असतात, पण त्या तपासून पाहायला पाहिजेत शास्त्राच्या निकषावर की त्या खऱ्या आहेत की नाही, तेही मी यात केलंय. बरोबर. तर जिओ पॉलिटिक्स बद्दल म्हणशील तर मला खूप अभ्यास करायला लागला. त्या प्रकरणाने मला रडवलंच आहे ऑलमोस्ट. ओके. पण मजा अशी झाली की त्याच्याबद्दल वाचताना नंतर मला इतकी मजा यायला लागली की मला वाटलं अरे हा छान विषय याचा अभ्यास करायला पाहिजे. पण अभ्यास खूप करायला लागला. अनेक लेक्चर्स, अनेक रिसर्च पेपर मी त्या विषयावरचे वाचले. पण नंतर मला त्या विषयातल्या लोकांनीही असं सांगितलं की तो चॅप्टर छान झालाय. तेव्हा मग कदाचित म्हणजे माझा पुरेसा अभ्यास करून झाला असेल, कारण काही नवे मुद्दे मी त्यात मांडले. बरोबर आहे. ह्युमन सिक्युरिटी ही नवी राष्ट्रीय सुरक्षा असेल हो, हा. मी किंवा तेच तुला डेटा इज विचारणार. न्यू ऑइल Yes, जे yes. म्हणतात. अगदी बरोबर. मी तुला त्याचकडे घेऊन जाणार होते की हा तू जो मुद्दा मांडलाय तो मला वाटतं डॉक्टर संजय ओकांनी पण अधोरेखित केलेला होता, की तुझे हे विचार खूपच वेगळे आहेत. म्हणजे मला स्वतःला याच्यातलं जे प्रकरण अतिशय आवडलं, त्याच्या अगोदर एक सांगते तुला की तू लिहिता लिहिताचा जो फॉर्म तो तुला कसा गवसला ग? तो ह्यासाठी गवसला की काही माहिती अशी होती जी खूप इंटरेस्टिंग आहे, पण ती त्या ओघाच्या बाहेर जातीये. पण ती द्यायची तर आहे कारण ती आवडेल वाचायला. आणि दुसरं म्हणजे मला हे माहिती होतं की ह्याची पुढची एडिशन जर करायला लागली, हा विषय सतत होतोय, संपला नाहीये, तर त्याच्यासाठी स्कोप ठेवायला लागेल आपल्याला की ती तुम्ही कुठे. बरोबर आहे. त्या दोन कारणांमुळे त्या चौकटी टाकल्या होत्या. त्याच्यात फक्त 2-3 प्रकरणांना तू लिहिता लिहिता नाही लिहिलेलं आहे, पण बाकी सगळीकडे आलेलं आहे ते. आणि त्याच्यातनं खूप साऱ्या संकल्पना अतिशय स्वच्छ होऊन जातात, कारण हे लिखाण अतिशय पारदर्शक आहे. मला काही वेळेला तर असं वाटलं होतं किंवा कोणत्याही वाचकांना देखील वाटेल की अरे हे लिहिता लिहिता तर आपल्याकडे असायलाच पाहिजे. म्हणजे एखाद्या MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी तर एक छोटंसं गाईड व्हावं अशा टाईपचं हे फक्त जर आपण बाजूला काढली. जराशी अभ्यासू माहिती आहे, म्हणजे ती सोडूनही द्यायची असेल तर तुम्ही सोडून देऊ शकता. ज्यांना वाचायची ते वाचू शकता. तुझ्या याच्यातलं कोणी हे करणारच नाही. याच्यातलं 8वं प्रकरण ट्रॅजेडी ऑफ एरर्स, जी जगाची डायरीज आपण म्हणूया, हे तर वाचलंच गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये त्यामुळे किंवा तेथे लव्हाळी वाचती ते सुद्धा प्रकरण, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे प्रत्येक प्रकरणावळीच आपण जाणार नाही. पण इथे पुन्हा मला वाटतं की ही एक नितांत रोचक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीमध्ये संपूर्ण जगावरती होणारा परिणाम काय आहे, हा रोग काय, त्याच्यावरच्या लस या जर काढल्या गेल्या तर त्याच्या संदर्भातलं संशोधन काय सांगतं. आणि अनेक जसं व्हॉट्सअप विद्यापीठाच्या बद्दल तू बोललीस, तर तशातल्या ज्या अफवा असतात त्याच्यातनं खरं काय आहे हे आपल्याला ना धरून ठेवतं. मी पहिल्यांदा म्हटलं की याच्यामध्ये माहितीचा एक मोठा सागरच आहे, पण तुझी रोचक शैली ह्या सगळ्याच्यामध्ये कोणाचा प्रभाव, कुठल्या लेखकाचा तुझ्यावरती या लेखनामध्ये असं पडत होता किंवा काही? नाही वाटत मला. नाही, तू स्वतःच सगळं म्हणजे जे लिहित होती. हे माझ्या डोक्यात नक्की होतं की ही माणसांची गोष्ट असायला हवी, हे मला माहित होतं. आणि माझं आणि दिगमांचं जे बोलणं झालं होतं, म्हणजे जी चर्चा, त्यात ते मला एकदाच फक्त असं म्हणाले होते की ही माणसांची गोष्ट असायला हवी. आणि माझ्याही डोक्यात तसंच होतं. म्हणजे जर नुसती भारंभार वैज्ञानिक माहिती लिहिली तर ते खूप कंटाळवाणं होतं. बरोबर आहे. आणि अर्थात माणसांचे स्ट्रगल्स आहेतच ना, खूप प्रश्नच नाही, त्याशिवाय तो विषय कम्प्लीट होत नाही. तर तसं लिहिता येईल. मग काही खरीच पात्र आहेत त्यातली, जिथे तशी खरी पात्रांच्या भोवती ते गुंफता येणार नाही असं वाटलं, त्याच्यात मी काही क्रिएट केली आहे. आणि ते क्रिएट करताना पुन्हा तू डायरी पण हे करते, भाषणं ह्याचं पण तू फार कॅरेक्टरायझेशन केलेलं आहे की ते भाषण चाललेलं आहे WHOच्या इथे, आणि मग त्याचा ते प्रकरण सुद्धा तुझं
वाचकांना अतिशय आवडणार आहे. म्हणजे वृक्ष असं भाषण, पण तुझ्या ओघवत्या शैलीत तू त्याला मृदुल स्पर्श जो दिलेला आहेस तू, त्यामुळे याच्यातल्या असलेल्या आकडेवारी आकृत्या आहेत, संदर्भाची रेलचेल आहे, पण तरी आपल्याला हे खिळवून ठेवणारं पुस्तक आहे. आता नव्या एडिशन मध्ये मला जे फीडबॅक आले लोकांकडून की तुम्ही क्युबा सारख्या देशाबद्दल लिहिलं नाही, बरोबर बद्दल लिहिलं नाही, तर त्या पण त्याच्यात तू अंतर्भाव केलेला आहे. अंतर्भाव केलाय. शिवाय विषय जसा जसा पुढे गेलाय, जे नवीन संशोधन झालं, अच्छा, त्याच्यावर पण घेतलेलं आहेस. अरे वा, म्हणजे हे शेवटपर्यंत कुठपर्यंत केलेलं आहेस? म्हणजे आता अजून चालू आहे. छापायला जायच्या आदल्या दिवशी. अच्छा, मग त्याच्याबद्दल तुला एक प्रश्न विचारणारच आहे. आता शेवटाकडे आपण आलेलो आहोत. महाराष्ट्र कोविड टास्कचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी हिचं जेव्हा पुस्तक वाचलं त्यावेळेला ते म्हणाले की हा इतिहास आहे, हे शास्त्र आहे, पण मी ते वाचत होतो ती कादंबरी वाचत होतो. बघा, लेखकाला जे हवं असतं आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मृदुलाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे की ही कशी बुद्धिमान आहे, भावनेच्या भरामध्ये ती कशी भरकटत नाही हेही सांगितलं. आणि शोधनिबंधाचा जो धांडोळा तुझ्या रोचक शैलीत घेते, त्यांनी त्याबद्दलचे विवेचन फार सुंदर. ज्या प्रस्तावना ती तुम्हाला वाचायचीच आहे, दुसरी आवृत्ती येईल तेव्हा तुम्ही वाचणार आहात. पण एक सांग, हा जो कोरोना आहे हा जनुकांच्या उतरंडीत झालेला फेरफार आहे का मानवनिर्मित आहे? नाही, तो मानवनिर्मित असल्याच्या काहीही खुणा आजतागायत सापडलेला नाहीत. म्हणजे आता काल परवाची जी बातमी लोक नाही, म्हणजे त्यांनी असं एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्या वाचकांनी की या साथीकडे बघण्याचे ना दोन चष्मे आहेत. एक विज्ञानाचा चष्मा आहे आणि एक राजकारणाचा चष्मा आहे. आणि हे राजकारण आता किती पुढे गेलंय आपण बघतोय. आपल्या बॉर्डरवर काय चालू आहे, चीन अमेरिकेचं काय चालू आहे, आणि त्यामुळे त्याला राजकारणाचा रंग द्यायचा असेल तर हे म्हणणं भाग आहे की तुम्ही बनवून हा सोडला. ठीक आहे, आता जी बातमी फिरतीये की एक चायनीज महिला शास्त्रज्ञ अमेरिकेत गेली, अमेरिकेत जाऊन ती हे आता ती पुरावे देणार आहे, तर ती जेव्हा देईल तेव्हा आपण बघूया. पण ते लॅबमेड नाही आहे ह्याचे खूप पुरावे ऑलरेडी शास्त्रज्ञांची दिले. तू ठाम आहेस की हा? हो, ती काय म्हणते ते बघ. मी ठाम म्हणजे मी विषाणू पाहिलाय, पण नेचर सारख्या जर्नल मध्ये जेव्हा 20-25 शास्त्रज्ञांनी मिळून लिहिलेला एक रिसर्च पेपर प्रसिद्ध होतो आणि ज्यात त्यांनी 14 कारणं दिलेली आहेत की का हा विषाणू मनुष्य निर्मित नाहीये असं त्यांना वाटतं. तर त्यांची कारणं मला तरी पूर्णपणे पटलेली आहेत. त्यामुळे 3 कॉन्स्पिरसीज आहेत या बाबतीत की एकतर तो लॅबमध्ये बनवला का, दुसरं म्हणजे तो लॅबमधून निसटला का, मुद्दाम लीक केला का, आणि तिसरं म्हणजे चीननी उशीर केला. चीनने उशीर निश्चित केला आणि त्यामुळे जगाला अतिशय मोठ्या संकटात टाकलं. 2 आठवड्याचा उशीर केला आणि ज्यामुळे तो 100 पट वाढलेला होता. ही त्यांच्याकडून दिरंगाई झालेलीच आहे आणि त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करायलाच हवा. पण पहिल्या 2 थिअरीजना सपोर्ट करणारा अजून तरी काही सापडलेला नाही. यात पण मी हेही सांगू इच्छिते की विज्ञान हे सतत प्रवाही असतं. आज जे आपल्याला माहिती नाहीये ते उद्या माहिती होऊ शकतं, पण आज जे माहिती आहे त्यानुसार तरी तो मॅनमेड नाही. असंही व्हॉट्सअपवरती आत्ता एक अशी पोस्ट फिरते आहे. हे तू सांगतेस ते अगदी बरोबर आहे. आपण खरंच लक्षात ठेवायला पाहिजे की एका ठिकाणी इटलीतल्या कोणी डेड बॉडी जी आहे तिचं पोस्टमार्टम झालं आणि ते पोस्टमार्टम झाल्याच्या नंतर लक्षात आलं कोरोना नाहीच आहे आणि हा एक ग्लोबल घोटाळा आहे वगैरे. हे सगळं जो विषाणू आयसोलेट केला गेलाय, लॅबमध्ये वाढवला गेलाय, त्याचा जिनोम सापडला आहे, त्याच्यावरती अभ्यास झाला आहे, तो विषाणू नाहीच आहे म्हणजे कसं काय हे मला कळत नाही. आणि मग तो नाहीच आहे म्हणजे त्यांनी असं त्या लेखात म्हटलंय की ऑटॉप्सीज केल्या गेलेल्या लोकांच्या आणि मग त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झालेल्या आढळल्या. तर हो, आढळल्या ना गुठळ्या, पण त्या गुठळ्या कोविडमुळे होत आहेत आणि कार्डिओजेनिक इफेक्ट्स हे अतिशय आता वेल नोन आहेत. कोविडमुळे रक्तामध्ये रक्ताच्या गाठी होतात आणि त्यांनी हार्ट अटॅक येऊन लोक मरणं हे होतच आहे. किंवा एक लेख असा आहे की लोक कोविडनी नाही मरत, न्यूमोनियानी मरतात. अरे पण तो न्यूमोनिया व्हायरल आहे आणि तो कोरोनामुळे होतोय. अच्छा, त्यामुळे अर्धवट माहिती देऊन सनसनीखेच
माहिती देण्यात काही अर्थ म्हणजे नाही. माध्यमांनी खूप लक्षात हो. ठेवाव्या अशा या गोष्टी हो. आहेत. आणि तू जे म्हणतेस त्याचंही थोडंसं परत स्पष्टीकरण कर की या रोगाबाबत मानवी सुरक्षा आपण ज्या बोललो ती यापुढे राष्ट्रीय सुरक्षा हो. याच्याबद्दलचं सांग. आज आपण बघू की सगळ्या देशांचं सगळ्यात जास्ती बजेट हे डिफेन्सवर असतं. करेक्ट. बॉर्डरवरती खूप मोठ्या प्रमाणात युद्ध सामुग्री बरोबर. घेणं. आणि तरी हे देश आज सुरक्षित नाहीये हे आपल्याला करोनाने दाखवलं. दाखवून दिलं. आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त सीमेवरची सुरक्षा किंवा संरक्षण व्यवस्थेवरची सुरक्षा नाही. ह्युमन सिक्युरिटी इज द न्यू नॅशनल सिक्युरिटी. अरे वा. आणि मग माणसांचं संरक्षण करण्यासाठी तुमचा देश बंद पडलाच ना सगळं बरोबर. सुशेगात असूनही सीमेवरती. आणि तुमचं सैन्य थांबवू शकलं नाही ते. मग माणसं तरी असुरक्षित होती सैन्य असूनही. मग त्यांना सुरक्षित करण्यासाठी तुम्ही काय करताय? किंवा एपिडेमिक प्रिपेअर्डनेस ज्याला आपण म्हणतो तो बिलकुल तो बिलकुल नाहीये. ज्या देशांकडे तो होता बरोबर. त्यांनी मात केली त्याच्यावर. तैवान सारख्या देशांनी. बरोबर आहे. मग त्यासाठी इथून पुढे त्यावरही देशांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आपल्या आरोग्य यंत्रणा ज्याला आपण म्हणूया त्याच्यानी खरंच आहे हे आत्ता जाणवलं असेल. साधं उदाहरण घ्यायचं तर कोरोनाने आपण सिव्हिल हॉस्पिटल्सची आपण काय स्थिती केलेली होती हे या दरम्यान आपल्याला समजलेलं आहे. आणि हेही आपल्याला समजलं की शेवटी तुम्हाला सरकारी व्यवस्थाच कामाला आली. करेक्ट. अगदी प्रायव्हेट व्यवस्था आली नाही पण ती पुरेशी नव्हती. बरोबर आहे. या अर्थाने तू सामान्यांचं प्रबोधन जे जागते रहो असा जो शब्द आहे तो तू फार छान केलेला आहे. ही विषाणूची कहाणी आहे, ही मानवाच्या संघर्षाची कहाणी आहे. आणि दुसरं जी आवृत्ती येऊ घालणार आहे त्याच्यामध्ये या ज्या अफवा खूप पसरल्या गेलेल्या आहेत त्याचं निराकरण 100% केलेलं असशील असं वाटतं. थोडे आपण आता शेवटाकडे चाललेलो आहोत. बराच वेळ आम्ही दोघी गप्पा मारतो आहोत. आता सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टर मृदुला बेळे यांच्या लेखनात प्रामाणिकता आहे, पारदर्शकता आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मनपूर्वक आवडता जो विषय आहे त्या आवडत्या विषयाला वाहिलेली तत्वनिष्ठ आहे. हे त्यांच्या लेखनाचं मला जाणवलेलं थेट असं वैशिष्ट्य आहे. आणि याच्याबद्दल जर तुम्ही सगळे उत्सुक होऊन आता जर बसलेला असाल तर आपण रॅपिड फायर टाईप थोडासा एक प्रश्न तिला विचारूत. काही अगदी साधे प्रश्न आहेत आणि हे अर्थात कोरोनाविषयी आहे. हात धुणं साबणाने, हँडवॉश की सॅनिटायझर? जे अवेलेबल असेल ते. पण हात धुणं महत्त्वाचं आहे. दरवेळी पाणी आणि साबण नसू शकतं तेव्हा सॅनिटायझर. ओके. मास्क की साधा रुमाल? मास्क. करोना आता खरं बोललेली आहेस तू पण संपर्कामुळे संसर्ग की हवेतील जंतूंमुळे? संपर्कामुळे म्हणजे ड्रॉपलेटमुळे. कोरोनाच्या कृष्ण छायेत आपण 2021 पर्यंत की त्याही पुढे राहणार आहोत? त्याही पुढे. कारण त्याचं कुठलं तरी भावंड येईल. अरे बापरे. येऊ शकेल म्हणजे WHO आता सांगितलं त्याप्रमाणे कदाचित होऊ शकेल. लॉकडाऊन की अनलॉकडाऊन आज काय योग्य तुला वाटतं? अनलॉकडाऊन विथ केअर जी आपण घेत नाही आहोत. टाळेबंदी उठली की आपण करोना गेला असं वागायला लागलोय, ते चूक आहे. ओके. काय काळजी घ्यायची हा लगेच पुढचा प्रश्न विचारते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे आणि कारणाशिवाय गॅदरिंग्ज न करणे. म्हणजे जे गरजेचे नाही आहेत ते गॅदरिंग्ज टाळणे. कामासाठी तुम्हाला फिरावंच लागेल पण पार्ट्या, गेट टुगेदर्स, लग्न, एंगेजमेंट्स. ओके. म्हणजे अंतर्भान ठेवलं तर अलगीकरणही नको आणि विलगीकरणही नको असं. करोनावरती औषधं परिणामकारक की हानिकारक? नाही, कुठलंही असं औषध जगात नाही जे हानिकारक नाही. ज्या औषधाला साईड इफेक्ट नाही त्याला इफेक्ट पण नसतात, हे मी ठामपणे सांगेन इथे. सो तुम्हाला साईड इफेक्ट आणि इफेक्ट वे करून बघायचा की जर इफेक्ट साईड इफेक्ट पेक्षा खूप मोठा असेल तर अर्थात परिणाम त्या पाडावाखालनं जावंच लागेल. अच्छा. एक लस जेव्हा येईल तेव्हा किती वेळेस घ्यावी लागेल? आत्ता तरी 2 वेळेला म्हणतायत पण ट्रायल्स पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला त्याचा काही अंदाज येत नाही. पण आत्ता तरी ज्या लसी येत आहेत त्याचे 2 डोस घ्यायला लागणार आहेत असं दिसतंय. ओके. एका व्यक्तीला किती वेळेस कोरोना होऊ शकतो?
ह्याच्यावरचं पण आपण एक हे समजून घ्यायला पाहिजे की ह्या विषयावरचं संशोधन अजून पूर्ण झालं नाही. Okay. हा अजून डायनामिक विषय आहे. पण सध्या असं म्हणतात की एकदा झालेली इम्युनिटी 6-1 महिने टिकते, त्यानंतर परत होऊ शकतो. आणि Okay. त्यामुळेच मग आता लसीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. म्हणजे विषमज्वर उलटतो त्याप्रमाणे असं कोरोना म्हणतायत. उलटू शकतो. हो. ओके. कोरोनाच्या ज्या स्टेजेस असतात, पहिलं सौम्य वगैरे, तो एका ठिकाणी फार छान तो QR कोडबद्दल लिहिले. आता माझ्याजवळ पान नंबर नाही सांगता येणार, की तिथे कसं होतं की हिरवा रंगाचा कोड, हे सगळं आत्ता आपल्याला कोरोना झाल्यानंतर मला सौम्य, तर तसे इथे पण QR कोड वापरले तर चालू शकतील का? आपण आरोग्य सेतू तरी कुठे वापरतोय? ते खूप चांगलं इफेक्टिव्ह ॲप आहे, पण आपण नाही वापरत आहोत. QR कोड चायनामध्येच चालू शकतो. ओके. हुकुमशाहीत चालू शकतो. अँटीजेन की RT-PCR विश्वासार्ह? RT-PCR. बरं, समजा असं रेटिंग द्यायला सांगितलं आणि 4 तऱ्हेच्या लसी आत्ता तरी आहेत समोर, तर तू कसं देशील? एक मॉडेना आहे, कोविशिल्ड आहे, स्पुटनिक आहे आणि कोवॅक्सिन आहे. ऑक्सफर्डची म्हणजे कोविशिल्ड. हो. ओके. शेवटचे 2 प्रश्न, कारण ती पुढे आहे ती बाकीच्यांचे अजून आपल्याला यायचे आहेत. बरोबर आहे. रुग्णाला आधार कसा द्यावा आणि रुग्णाची भीती कशी घालवावी? रुग्णाला सतत हे सांगवायला हवंय की एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि त्याचा जो सोशल टाबू आहे तो काढून टाकायला पाहिजे. आपल्याला पुन्हा पुन्हा जे सांगतायत लोक की आपल्याला माणुसकी वेगळी करायची नाहीये, माणसाला वेगळं ठेवायचंय काही दिवस फक्त. सामाजिक अंतर नको, हो. अंतर्भान ठेवा, हो. फिजिकल डिस्टन्स. आणि आपण भेटू जरी शकत नसलो तरी घरातले लोक, मित्रमंडळी फोनवरून त्यांना आधार देऊ शकतात. आणि भीती कशी घालवणार? तुम्ही बरे होणार आहात, बरे झालेल्या लोकांचे किस्से सांगून. ओके. बरे किती झालेत आणि गेले किती आहेत? बरे झालेल्यांचं प्रमाण खूपच जास्त आहे. तर आपण त्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत. सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न आहे, तर तो कदाचित माझ्याच मनातला असेल, तो मी सगळ्यांच्या म्हणून सांगते तुला. आजच्या स्थितीत प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे अशी कोणती औषधं असावीत? क्रोसिन, ॲस्पिरिन, विटॅमिन C, झिंक असायलाच पाहिजे. रोज घ्यायला हवी. विटॅमिन C आणि झिंक रोज घ्यायला हवं. रोज घ्यायला हवं. म्हणजे तू ते फळातनं किंवा याच्यातनं नाही सांगता, तू टॅबलेट्स हो, म्हणते, सध्या. औषधं म्हणते हो. सध्या. आणि ओके. ताप आला तर क्रोसिन, ताप आला की आणि क्रोसिन. कोविड डिटेक्ट झाला तर ॲस्पिरिन घ्यायला लागेल, आणि मग इतर औषधं जी डॉक्टर देतील. ओके. तर आता आपण इतका वेळ बोलत होतो ज्यांच्याशी, त्या डॉक्टर मृदुला बेळे, माझी ही लहान मैत्रीण आहे. तुझ्या पुस्तकाला, तुझ्या पहिल्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहाराचे अभ्यासक म्हणजे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांची आणि भारताचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना लाभते. तुझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीला महाराष्ट्र कोविड टास्कचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांची प्रस्तावना लाभते. तू आत्ता म्हटल्याप्रमाणे तुला राजहंस प्रकाशनाचे साक्षेपी असे संपादक प्रकाशक दिलीप माझगावकर नितांत सुरेख दीर्घ पत्र लिहितात. त्यात तुझ्या लेखनाचं मुक्त कौतुक असतं, पण तुझ्यातील लेखकाला काही जे धोके दिसायला पाहिजेत त्याच्याबद्दलचंही विवेचन असतं. तुझ्या लेखनाच्या संपादनात डॉक्टर सदानंद बोरसे यांचा हात फिरलेला असतो. तू सिप्लाचे सर्वेसर्वा डॉक्टर युसुफ हमीद यांना भेटलेली असते. केवळ भेटलेलीच असते असं नाही, त्यांच्या पंक्तीला बसून जेवणाचा आणि बौद्धिक मेजवानीचा मान तुलाच मिळालेला असतो. तुझं कौतुक फोनवरून गुलजार करतात. लेखकाची गर्भश्रीमंती तीहीच. तुला काय वाटतं? एका वाक्याचा. हे न मागता मिळालेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी खूप खुश आहे. मी इथे खूप एनरिचिंग प्रवास आहे लिखाणाचा, आणि माझ्यातला एक नवा पैलू मला जे कधीच बनायचं नव्हतं असं काहीतरी मी आपोआप बनले आहे, आणि ते छान आहे अर्थातच. बघा,
हे सगळं तुमच्यापर्यंत आलं कारण लेखक तुमच्या भेटीला मध्ये वसंतजी खैरनार यांनी डॉक्टर मृदुला बेळे यांना आमंत्रित केलं आणि मला ती मुलाखत घ्यायला सांगितली. मला खूप आनंद मिळाला. मलाही खूप आनंद मिळाला आणि मी लेखक तुमच्या भेटीलाच्या संयोजकांचा खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.